सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून वन्यजीव प्रेमींसाठी आनंदाची बातमी। सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात आणखी एका प्रौढ नर वाघाची अधिकृत नोंद करण्यात आली आहे। त्याला STR T9 असा क्रमांक देण्यात आला आहे। स्थानिकांनी त्याला शिलेदार असं नाव दिलं आहे। गेल्या 2 महिन्यांपासून चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरात कॅमेरा ट्रॅपमध्ये त्याचे वारंवार दर्शन होत असून वन विभागाने स्पष्ट छायाचित्राच्या आधारे त्यांची स्वतंत्र ओळख निश्चित केली आहे। सध्या T9 शिलेदार हा T5 ताराच्या अधिवासात फिरताना आढळत आहे। ताराच्या क्षेत्रात यापूर्वीच T1 सेनापती आणि T2 सुभेदार या नरांची उपस्थिती आहे। त्यामुळे पुढील काही महिन्यात प्रजनन आणि क्षेत्रीय स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। वन्यजीव तज्ज्ञांच्या मते सक्षम कॉरिडॉरमुळे वाघांचे स्थलांतर सुलभ होत असून अनुवांशिक विविधता टिकून राहण्यास मदत होते। नुकतेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जो नवीन T9 हा वाघ आलेला आहे, हे अधोरेखित करते की सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने किती समृद्ध आहे। याचबरोबर सावंतवाडी, दोडामार्ग, तिलारी, राधानगरी ही जंगले अत्यंत महत्त्वाची कॉरिडॉरची भूमिका बजावत आहेत की जिथून वाघ हा स्थलांतर करून उत्तरेकडे येत आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये जिथं नव्यानं सोडलेली वाघीण तारा हिनं आपलं हद्दक्षेत्र निश्चित केलं आहे, त्याच एरियामध्ये एक नवीन वाघाची एंट्री झाली। STR 09 हा वाघ मूलतः आंबोलीमध्ये पहिल्यांदा दिसला, परत राधानगरीमध्ये दिसला आणि आता हा चांदोलीमध्ये वास्तव्याला आला आहे।